पण समाज कल्याण क्षेत्रातले महाराष्ट्रातील विविध कल्याणकारी योजना माहिती द्या. यामध्ये महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती न्याय टक्केवारी आपल्याला दिसते बघा. ही आकडेवारी जी आहे ती 2011ची आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या तेव्हा 11,23,00,000 होती आणि त्याच्यापैकी जर विचार केला तर 1.33% लोक सॉरी 1.33 कोटी अनुसूचित जातीची लोकसंख्या होती. त्याची टक्केवारी जर आपण विचारात घेतली तर 11.81% एवढी येते. आणि इथं साक्षरतेचं प्रमाण पण दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये राज्याचं प्रमाण किती आहे आणि त्याच्यामध्ये अनुसूचित जातीच्या लोकांचं लोकसंख्या प्रमाण दिलेलं आहे 71 पासून 2011 पर्यंत. म्हणजे आपली राज्याची टक्केवारी साक्षरतेची 82.91 होती आणि अनुसूचित जातीतील 79.66% लोक साक्षर होते. पुढे बघा, शैक्षणिक योजना दोन प्रकारच्या आहेत, शिष्यवृत्ती आणि निर्वाह भत्ता, आणि दुसरा आहे वसतिगृह आणि शाळा. शिष्यवृत्ती योजनांची माहिती पाहत असताना एकूण महाविद्यालयांची संख्या लक्षात घ्यावी लागेल. आपल्याला 20,600 पेक्षा अधिक आहेत विद्यालय. सुमारे 1,08,000 जवळपास 2200 पेक्षा अधिक लोकसंख्या आहेत आणि यामध्ये 16 पेक्षा अधिक प्रकारचं शुल्क प्रकार दिला जातो. 36 जिल्ह्यामध्ये अनुसूचित जाती विद्यार्थी जे आहेत त्यांची संख्या आहे 9 लाख. त्याच्यामध्ये 10वीच्या अगोदरचे विद्यार्थी म्हणजे मॅट्रिक पूर्व विद्यार्थी 5.5 लाख आहेत आणि मॅट्रिकोत्तर विद्यार्थी जवळपास 3,75,000 एवढे आहेत. आता इथे 10वी नंतरच्या काही शिष्यवृत्त्या ज्या आहेत त्याचं थोडक्यात स्वरूप काय आहे, पात्रता काय आणि उत्पन्न मर्यादा काय आपण बघूया. भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती जी आहे महा-डीबीटी, त्याच्यामध्ये पात्रता हीच आहे की तो एससीचा असावा आणि महाराष्ट्राचा रहिवासी असावा. 2.5 लाख उत्पन्न मर्यादा आहे आणि मान्य अभ्यासक्रमासाठी संपूर्ण शिक्षण फी, परीक्षा फी आणि निर्वाह भत्ता देय आहे. निर्वाह भत्त्याचा दर पण दिलेला आहे, मासिक 250 रुपये ते 1,350 या दराने मिळतो. याच्यासाठी अधिक माहिती आपल्याला पाहिजे असेल तर शासन निर्णय 1/11/2003 आपण अभ्यासावा, पहावा. दुसरं आहे शिक्षण फी, परीक्षा फी, ही सुद्धा राज्य शासनाची योजना आहे, महा-डीबीटी ची आहे. शासन निर्णय 31/3/2016. याच्यामध्ये एससी प्रवर्गातील विद्यार्थी आणि महाराष्ट्रातील रहिवासी एवढ्याच अटी आहेत. उत्पन्नाची मर्यादा मात्र 2.5 लाखापेक्षा जास्त नसावी. मान्य अभ्यासक्रमासाठी शिक्षण फी, परीक्षा फी ही 100% प्रतिपूर्ती केली जाते. म्हणजे जेवढी काही फी विद्यार्थ्यांनी भरलेली आहे तेवढी त्याला प्रतिपूर्तीच्या द्वारे मिळते. त्यानंतर आहे व्यावसायिक अभ्यासक्रमाशी संलग्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, त्याला विद्यावेतन असं म्हटलंय. शासन निर्णय आहे 9/6/2003. तर तो विद्यार्थी व्यावसायिक पाठ्यक्रमामध्ये प्रवेशित असावा आणि विद्यार्थी भारत सरकार शिष्यवृत्ती धारक असावा. इथंही उत्पन्नाची मर्यादा आहे 2.5 लाख. भारत सरकार शिष्यवृत्ती व्यतिरिक्त या योजनेअंतर्गत निर्वाह भत्ता देण्यात येतो आणि या निर्वाह भत्त्यातून व्यावसायिक पाठ्यक्रमाची पुस्तके, निवास, भोजन, स्टेशनरी इत्यादी खर्चाची प्रतिपूर्ती केली जाते. चौथी एक शिष्यवृत्ती योजना आहे राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, शासन निर्णय 11/6/2003. याच्यामध्ये एससी प्रवर्गातील विद्यार्थी 11वी-12वी मध्ये शिकणारा असावा आणि 10वीला 75% पेक्षा जास्त गुण आवश्यक आहेत. इथे उत्पन्न मर्यादा नाहीये. दर महिन्याला 300 रुपये प्रमाणे वार्षिक 3,000 रुपये शिष्यवृत्ती मिळू शकते. त्यानंतर आहे राज्यातील 100 अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये
उच्च शिक्षण देण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती ही ऑफलाईन योजना आहे. त्याच्यामध्ये भारतातील ज्या राष्ट्रीय संस्था आहेत म्हणजे IIM, IIT, NIT, IIS इथला प्रवेशित असलेला अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी असावा. उत्पन्न मर्यादा आहे 6 लाखापेक्षा कमी. लाभ काय मिळेल तर तिथली संपूर्ण फी, निवास, भोजन खर्च आणि 15,000 रुपये पुस्तके आणि स्टेशनरीसाठी प्राप्त होतात. त्यानंतर आहे ठीक राहिले अनुसूचित जातीच्या मुला मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती. परदेशात पदव्युत्तर पदवी किंवा PhD साठी QS टॉप 3000 विद्यापीठामध्ये प्रवेशित अनुसूचित जाती मधील विद्यार्थी असावा. विद्यार्थ्याचं वय पदव्युत्तर पदवी करता 35 वर्षापेक्षा जास्त नसावं आणि PhD करता 40 पेक्षा जास्त नसावं. त्यानंतर जे टॉपचे 100 जेवढे रँक मध्ये असलेली जी विद्यापीठ आहेत आणि तसंच लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उत्पन्नाची मर्यादा नाही. इतरांना उत्पन्नाची मर्यादा जी आहे 6 लाखापेक्षा उत्पन्न कमी असलं पाहिजे. त्याच्यामध्ये परदेशातील विद्यापीठाची संपूर्ण फी, निवास आणि भोजनासाठीचा जो खर्च आहे 15,400 US$ अथवा 9,900 GBP प्रतिवर्षी मिळतात. पुस्तके आणि इतर साहित्यासाठी सुद्धा 1,500 US$ किंवा 1,100 GBP प्रतिवर्षी असं हे लाभाचं स्वरूप आहे. पुढे आता आपण मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना काय आहेत त्या बघूया. त्याच्यामध्ये सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती ही MHADBT द्वारे राबवली जाते. अनुसूचित जातीचे 5वी ते 10वी मधील ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी आहे. उत्पन्न मर्यादा याच्यामध्ये नाही. लाभ आहे 5वी ते 7वी दरमहा 60 रुपये प्रमाणे वार्षिक 600 रुपये मिळतात आणि 8वी ते 10वीला रुपये 100 प्रमाणे वार्षिक 1,000 रुपये शिष्यवृत्ती मिळू शकते. त्यानंतर 9वी 10वी मधील मुला मुलींना केंद्र पुरस्कृत ही शिष्यवृत्ती आहे. अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील मुलगी असावी. वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 2 लाख आहे. इथे वसतिगृहात राहणाऱ्याने न राहण्यासाठी वार्षिक 4,000 आणि राहत नसेल तर 2,250 रुपये मिळतात आणि अपंग विद्यार्थ्यांसाठी 1,600 रुपये शिष्यवृत्ती मिळते. त्यानंतर आहे अस्वच्छ व्यवसायातील पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती ही केंद्र शासनाचीच आहे. त्याच्यामध्ये सर्व जाती धर्मात जाती जमातीतील पालकांचा अस्वच्छ व्यवसायातील तो पाल्य असावा. उत्पन्न मर्यादा नाही आहे. इथंही वसतिगृहात राहणारे आणि न राहणारे 3री ते 10वीतील विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासाठी प्रत्येकी 8,000 आणि 1,850 असा दर आहे. त्यानंतर आहे 11वी 12वीच्या परीक्षेत विशेष उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गाच्या मुला मुलींना राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार. त्याच्यामध्ये SC प्रवर्गातील विद्यार्थी असावा. उत्पन्न मर्यादा नाही आहे. बोर्डात प्रथम आलेला असेल तर रुपये 1 लाख. विभागीय बोर्डाच्या गुणवत्ता यादीत आलेल्या प्रत्येक अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याला 50,000. जिल्ह्यात प्रथम असेल तर 25, तालुक्यात प्रथम 10. प्रत्येक माध्यमिक विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रथम आला असेल तर 5,000 रुपये असं लाभाचं स्वरूप आहे. त्यानंतर आहे सैनिक शाळेतील मुलांना निर्वाह भत्ता. याच्यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी अशी पात्रता आहे. वार्षिक उत्पन्न मर्यादा 2.5 लाखापर्यंत आहे. लाभाचं स्वरूप असं आहे 15,000 रुपये प्रतिवर्षी प्रति लाभार्थी या प्रमाणामध्ये प्रतिपूर्ती केली जाते. राज्यामध्ये 39 अनुदानित आणि 3 केंद्र शासन अनुदानित सैनिकी शाळा आहेत. पुणे, नाशिक, सातारा येथील सैनिक शाळेकरता 75,000 एवढी प्रतिपूर्ती देण्यात येते. म्हणजे जे आपल्याकडे 42 ज्या सैनिकी शाळा आहेत त्या सैनिकी शाळांमधील SC कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळतोय.
शिवाय पुढची योजना आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे मागासवर्गीय मुला मुलींकरता मॅट्रिक पूर्व शिक्षण फी आणि परीक्षा फी योजना. यामध्ये पात्रता अशी आहे, खाजगी अनुदानित व कायम विनाअनुदानित शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 10वीच्या वर्गात शिक्षण घेत असणारा विद्यार्थी. उत्पन्न मर्यादा आहे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील अनुसूचित जातीतील विद्यार्थी असावा. लाभाचं स्वरूप असं आहे, प्रमाणित दराने शुल्क आकारणाऱ्या शासन मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित विनाअनुदानित संस्थांमधील मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे संपूर्ण शिक्षण शुल्क आणि सत्र शुल्क अदा केलं जातं. विद्यार्थ्यांना द्यायची दरमहा शिक्षण शुल्काची रक्कम अधिक परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती 10 महिन्यासाठी. इयत्ता 1ली ते 4थी साठी 100 रुपये दरमहा, 5वी ते 6वी साठी 150 रुपये दरमहा आणि इयत्ता 8वी ते 10वी साठी 200 रुपये दरमहा असं स्वरूप आहे. त्यानंतर आहे माध्यमिक शाळेतील 5वी ते 10वी मधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती. ही सुद्धा SC मधील विद्यार्थ्यांसाठी आहे, उत्पन्न मर्यादा याच्यासाठी नाही आहे. याच्यामध्ये लाभाचं स्वरूप आहे 5वी ते 7वी मधील प्रत्येक इयत्तेतून प्रथम आणि द्वितीय येणाऱ्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यास 50 रुपये दरमहा, 8वी ते 10वी मधील प्रत्येक इयत्तेतून प्रथम किंवा द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दरमहा 100 रुपये. शासकीय वसतिगृहे, निवासी शाळा, आश्रमशाळा आणि अनुदानित वसतिगृह यांच्यासाठी ही योजना आहे. त्याच्यामध्ये मागासवर्गीय मुला मुलींचे शासकीय वसतिगृह याच्यात पात्रता आहे गुणवत्तेनुसार प्रवेश, महाराष्ट्राचा रहिवासी, इयत्ता 8वी व त्यापुढे प्रवेशाकरता अर्ज करता येईल आणि 10% जागा ह्या खास बाब म्हणून राखीव असतात. वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 2 लाखापर्यंत आहे. विद्यार्थ्यांना काय काय मिळतं बघा, याच्यामध्ये कॉट, गादी, उशी कव्हर, बेड कव्हर, चादर, ब्लँकेट इत्यादी म्हणजे अंथरूण पांघरूण जे आवश्यक आहे ते मिळेल. नाश्त्यासह 2 वेळेचं मोफत जेवण, मासिक निर्वाह भत्ता विभागीय स्तरावर 800 रुपये, जिल्हा स्तरावर 600 रुपये, तालुका स्तरावर 500 रुपये. त्यानंतर गणवेश आणि शालेय साहित्य मिळेल. खेळ, मनोरंजन आणि अभ्यासाची सुविधा ही सगळी वसतिगृह प्रत्येक तालुका स्तरावर असतात. त्यानंतर आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना. याच्यामध्ये पात्रता आहे विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असावा, महाराष्ट्राचा रहिवासी असावा, तो स्थानिक असावा आणि 50% मागील वर्षी त्याला गुण आवश्यक आहेत. त्याला मात्र उत्पन्न मर्यादा तीच आहे 2 लाखापर्यंत. इथेही निवास, भोजन, निर्वाह भत्ते अनुज्ञेय आहेत. प्रति विद्यार्थी एकूण वार्षिक लाभ दिला जातो. शहरांकरिता पहा, मुंबई शहर, उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर 60,000 रुपये आणि इतर महसूल विभागीय शहरात किंवा उर्वरित महानगरपालिका जिथं आहेत तिथे 51,000 रुपये. उर्वरित सर्व जिल्ह्यामध्ये 43,000 रुपये त्या विद्यार्थ्याला दिले जातात. त्यानंतर आहे स्वेच्छा संघटनांना चालवलेल्या मागासवर्गीयांच्या वसतिगृहांना मान्यता व सहाय्यक अनुदान देणे. अनुसूचित जातीसोबत अनाथ, अपंग व निराश्रित, मांग, वाल्मिकी, कातकरी, माडिया, गौड या प्रवर्गातील स्थानिक विद्यार्थ्यांना त्यात प्रवेश दिला जातो. उत्पन्न मर्यादा इथं नाहीये. आणि निवासी विद्यार्थ्यांना दरमहा दरडोई 1500 रुपये परिरक्षण अनुदान 10 महिन्यासाठी दिलं जातं. इमारत भाड्याच्या 75% भाडे संस्थेस देण्यात येते. स्वमालकीची इमारतीच्या भाडे मूल्याच्या 7.5% खर्च दिला जातो. निवास, भोजन, अंथरूण पांघरूण, क्रीडा साहित्य, सोयी सुविधा उपलब्ध केले जातात. अनुदान म्हणजे वसतिगृहांना अनुदान देण्यासाठी ही योजना आहे. पुढे